श्री स्वामी समर्थ. 1 मे रोजी गुरु हा ग्रह वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहे. राहू आणि मंगळ मीन राशीमध्ये. तर असा हा अंगारक योग बनत आहे. तर चला बघूया या सप्ताहाचे राशी भविष्य. मेष. सप्ताहाच्या सुरुवातीला तुमचा खर्च वाढेल. नोकरी पेशात तुम्ही नोकरी चेंज करत असाल तर आधी नीट विचार करून नोकरीचे ऑप्शन्स आहेत की नाही, नाहीतर नोकरी सोडून फसाल. बजेट केला नसेल तर पैसे खर्च होणार आणि तुम्ही तुमच्या कामाचे टार्गेट करायला पाहिजे, तरच तुम्ही कार्यक्षेत्रात सक्सेसफुल व्हाल. सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्हाला खूप संघर्ष करावा लागेल. तुमचा एखादा कोर्ट कचेरीचा मामला सुधारेल. तुम्हाला काहीतरी अडचणी येतील, त्यांचा सामना तुम्ही कराल. तुम्ही मोटिवेट व्हाल व तुम्ही तुमच्यात सुधारणा कराल आणि तुमच्या कार्यक्षेत्रात पुढे जाल. तुम्हाला कौटुंबिक सपोर्ट मिळेल. या सप्ताहात वैवाहिक जीवन सामान्य राहील. आरोग्याची काळजी घ्या. उपाय: विष्णू सहस्त्रनाम व नारायण कवच याचा पाठ करणे. वृषभ. या सप्ताहाची सुरुवात मानसिक तणावाने होईल, म्हणजे तुमचे मन विचलित होईल, कन्फ्युजन होईल, तुम्ही थोडेसे भ्रमित व्हाल. लव्ह लाईफमध्ये तुमचा ब्रेकअप होण्याची शक्यता आहे. मिसअंडरस्टँडिंग्स होतील. पूर्ण आठवडा तुम्ही फॉलोअपमध्ये राहाल, त्यामुळे तुम्ही टेन्शनमध्ये राहाल. नोकरी पेशामध्ये तुमची नोकरी चेंज होईल. नोकरीमध्ये तुम्ही तुमचा टास्क पूर्ण कराल. सिनियर तुमची प्रशंसा करतील. तुमच्या सासरवाडीला तुम्हाला खूप मान सन्मान मिळेल. व्यापारी लोकांना तुम्ही नवीन आयाम सेट करू शकतात. स्टुडंट्सला खूप मेहनत करावी लागेल. रिझल्ट चांगला लागेल. या सप्ताहात इन्व्हेस्टमेंट करू नका, कारण गुरु तुमच्या राशीत आहे आणि मीन राशीमध्ये मंगळ राहू असा हा अंगारक योग आहे. त्यामुळे तुम्हाला लॉस होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात खूप सुखी राहाल. संतानांकडून चांगली बातमी ऐकायला येईल. नवीन व्यापारीबरोबर नवीन डील कराल. बाहेरचे खाणे टाळावे. ॲसिडिटी किंवा पोटाचे प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता आहे. उपाय: या सप्ताहात लक्ष्मी चालिसाचा पाठ करणे. मिथुन. या सप्ताहाच्या सुरुवातीला शारीरिक समस्या व कौटुंबिक अशांती वाढेल. जे नोकरीच्या शोधात आहे त्यांना मनासारखी नोकरी मिळेल. तुमचा इन्कम वाढेल. व्यापारी क्षेत्रात तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यापार कराल. व्यापारात खूप फायदा होईल. लव्ह लाईफमध्ये तुम्ही एक पाऊल पुढे जाल. तुमच्या पार्टनरला प्रपोज कराल किंवा लग्नाच्या बंधनात अडकाल. वैवाहिक जीवन मधुर राहील, पण तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे जास्त अपेक्षा करू नका, त्यामुळे वादविवाद होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. मायग्रेन आणि सायनस अशा समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. उपाय: रोज गणेश चालिसाचा पाठ करणे. कर्क. या सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्ही फार मोठी यात्रा कराल आणि या यात्रेचा तुम्हाला फायदाही होईल. या सप्ताहात तुम्हाला मानसिक सुख मिळेल. तुमच्या संतानांकडून चांगली खुश खबर ऐकायला येईल. तुम्ही या सप्ताहात नॉस्टॅल्जिक व्हाल. जुन्या कौटुंबिक आठवणी येतील. तुमचे एक्सपेन्सेस वाढतील, त्यांच्यावरती कंट्रोल ठेवा. व्यापारात वाढ होईल.
अननेसेसरी एक्सपेन्सेस करू नका, त्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकणार नाही. घर परिवारामध्ये मिळते जुळते वातावरण राहील. जे लोक संतानांसाठी प्लॅन करत असतील तर त्यात सुधारणा होईल. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह प्रोडक्टिव्ह राहील. जे विद्यार्थी कॉर्पोरेटचे एक्झाम्स देणार आहेत त्यांच्यासाठी हा सप्ताह फायदेशीर राहील. उपाय: माता सरस्वतीची आराधना करणे व रोज शिवपिंडीवर पाणी घालणे. सिंह, या सप्ताहाची सुरुवात हार्डवर्कने होईल. वादविवादांपासून आणि कोर्ट कचेरीच्या मामल्यांपासून तुम्ही दूर राहाल. मानसिक तणाव वाढेल. लव्ह लाईफमध्ये तिसऱ्याला मध्ये घेऊ नका. वादविवाद होण्याची शक्यता आहे किंवा टोकाची भूमिका घ्याल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. स्टुडंट्स या सप्ताहात खूप प्रोडक्टिव्ह राहतील. त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल. हा सप्ताह त्यांना खूप चांगला जाईल. नोकरी पेशामध्ये ज्या अडचणी आल्या होत्या त्या दूर होतील. तुमच्या व्यापारात वाढ होईल. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय कराल तर तुम्हाला खूप फायदा होईल. या सप्ताहात डोळ्यांची समस्या, डोळ्यांची जळजळ असे किंवा डेंटल प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता आहे, म्हणून काळजी घ्यावी. उपाय: सूर्याला पाण्याचा अर्घ देणे आणि ओम भास्कराय नमः या मंत्राचा जप करणे किंवा तांब्याचे भांडे मंदिरात दान करणे. कन्या, या सप्ताहाची सुरुवात तुमच्या ट्रॅव्हलिंग प्लॅनिंगने होईल आणि अशी काही खुशखबर मिळेल की त्यामुळे तुम्ही मोटिवेट व्हाल. हा संपूर्ण सप्ताह तुमच्यासाठी खूप चांगला जाईल. तुम्ही खूप खुश राहाल. तुमच्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी काही योजना कराल. या सप्ताहात आई वडिलांबरोबर तुमचे रिलेशन चांगले राहील. आई वडील तुम्हाला चांगला आशीर्वादही देतील. ट्रॅव्हलिंग प्लॅन रिलेटेड कार्यात फायदा होईल. जे लोक तुमच्याशी बोलत नव्हते ते लोक सर्व वादविवाद विसरून तुमच्याशी बोलू लागतील. तुम्हाला सपोर्टही करतील. व्यापाऱ्यांना खूप फायदा होईल व काम करण्याची क्षमता वाढेल. वडिलांकडील प्रॉपर्टीचा फायदा होईल. या सप्ताहात वाहन चालवताना हाय स्पीडवर चालवू नका. दुखापत होण्याची शक्यता आहे व शारीरिक आजार, नसांची समस्या होईल. उपाय: गणेशाची आराधना करणे आणि गणेशाला पान अर्पण करणे. तुळा, या सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या संतानांकडून तुम्हाला चांगली खबर ऐकायला मिळेल. नोकरी पेशात खूप बदल होतील. व्यापारात चांगल्या प्रकारे वाढ होईल व प्रॉफिटही होईल. विदेशी जाऊन शिकणाऱ्या मुलांना त्यांच्या ट्रॅव्हलिंग डॉक्युमेंटेशन क्लिअर होतील व ते विदेशी जाऊ शकतील. तुमचे डॉक्युमेंटेशन वर्क चांगले ठेवा व ट्रान्सपॅरंट राहा, तेवढेच चांगले राहील. तुमचे लव्ह मॅरेज झाले असेल तर संतान प्राप्तीचा विचार कराल. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या पार्टनरबरोबर खूप ताळमेळ राहील. तुम्ही पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ बॅलन्स कराल, तेवढेच चांगले राहील. या सप्ताहात तुमचे आरोग्यही चांगले राहील. कौटुंबिक सुख मिळेल. फॅमिली गेट टुगेदर कराल. कुटुंबाबरोबर धार्मिक यात्रा कराल. उपाय: लक्ष्मी स्तोत्र व श्री सुक्ताचा पाठ करणे. वृश्चिक, या सप्ताहाची सुरुवात चांगल्या बातमीने होईल. नोकरी पेशामध्ये तुम्हाला खुश खबर ऐकायला मिळेल. नवीन इंटरव्ह्यू प्लॅन कराल. तुम्हाला वाटते की जे लोक तुम्हाला फसवतील
अशा लोकांबरोबर डील करू नका. पैशांचे व्यवहार डोळे बंद करून करू नका. व्यापारी लोकांची स्थिती चांगली राहील, पण खर्चावर कंट्रोल करा. सामाजिक व राजकीय कार्यक्षेत्रात सतर्क राहा. तुम्हाला मान सन्मान मिळेल. तुमच्या लव्ह लाईफमध्ये फार काळापासून नोकझोक असेल तर ती दूर होईल व तुम्ही पुढचा विचार म्हणजे आईवडिलांची सहमती घेऊन विवाह बंधवाल. या सप्ताहात तुमचे वैवाहिक जीवन खूप चांगले जाईल. आरोग्याची काळजी घ्या. पोटाची समस्या होण्याची शक्यता आहे. डॉक्टरांचा सल्ला घ्या. उपाय: मंगळवार आणि शनिवार या दिवशी बजरंग बाणाचा पाठ करणे. धनु, या सप्ताहात तुमचे रिलेशन तुमचे बॉस आणि तुमच्या सिनियर सोबत चांगले राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर त्यात फायदा होईल. फार काळापासून व्यापारही करत असाल तर त्यातही तुम्हाला फायदाच होईल. इन्कम वाढवण्यासाठी मेहनत कराल. रिटर्न्स चांगले मिळतील. विदेशी यात्रा होईल, पण एक्सपेंडिचर वाढेल. काही कारणांवरून कौटुंबिक कटुता निर्माण होऊ शकते. आरोग्य सामान्य राहील. तुमच्या संतानांकडून तुम्हाला शुभ बातमी ऐकायला येईल. लव्ह लाईफ मधुर राहील. फक्त मिसअंडरस्टँडिंग्स होऊ देऊ नका. वैवाहिक जीवन चांगले राहील. उपाय: विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे. मकर, या सप्ताहाच्या सुरुवातीला तुमचे नाते तुमच्या भाऊ बहिणीसोबत मधुर राहतील. लांबची यात्रा कराल. नोकरी पेशामध्ये प्रमोशन होईल. तुम्ही निरनिराळ्या ऑर्गनायझेशनमध्ये काम कराल. नवीन ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळतील. तुमचे इन्कम सोर्स वाढेल. इमोशनल व सायकोलॉजिकल बॅलन्स ठेवा. विद्यार्थ्यांची अभ्यासात रुची वाढेल. अभ्यास जोमाने करतील व तसे आउटपुटही त्यांना मिळेल. वैवाहिक जीवनात तुम्हाला जर तुमचे रिलेशन टिकावे वाटत असेल तर तुमच्या जोडीदाराला जास्त एफर्ट्स द्यावे लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही जे बोलाल त्याला महत्त्व दिले जाईल. सिनियर किंवा बॉस तुमची प्रशंसा करतील. उपाय: शिवचालिसाचा पाठ करणे. कुंभ, या सप्ताहात इतके दिवस जो मानसिक त्रास होता तो दूर होईल. कार्यक्षेत्रात इतके दिवस रेंगाळलेली कामे हळूहळू मार्गी लागतील. या सप्ताहाच्या शेवटी तुम्हाला खुश खबर ऐकायला येईल. तुम्हाला काही वेळा असे वाटेल की अरे, आम्ही इतकी मेहनत करतो आणि आम्हाला रिझल्ट लगेच मिळायला पाहिजे, तर असे नाही होणार. तुम्हाला तुमचे रिझल्ट हळूहळू मिळतील. गव्हर्नमेंट सेक्टरची कामे होतील. आरोग्य कमजोर राहील. तुम्ही श्रद्धा ठेवा, सबुरी धरा. या सप्ताहात तुम्हाला श्वासाचा आणि उच्च श्वासाचा त्रास होण्याची शक्यता आहे. तुमची पेन्शन किंवा इतर डॉक्युमेंटमधील अडथळे दूर होतील. अडकलेली कामे मार्गी लागतील व तुमची पेन्शनही चालू होईल. वैवाहिक जीवन चांगले राहील. उपाय: हनुमान चालीसा व हनुमान अष्टकाचा पाठ करणे. मीन, या सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या मॅरेज लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम होते ते सॉर्ट आउट होतील. मिसअंडरस्टँडिंग्स दूर होतील. मधुरता येईल. या सप्ताहात तुम्हाला अचानक धन लाभ होईल. या सप्ताहात तुम्ही धार्मिक कार्य कराल किंवा धार्मिक यात्रेला जाल. कार्यक्षेत्रात प्रोडक्टिव्ह राहाल. जिथे पैसे खर्च करणार तिथे तुम्ही इन्कम सोर्स चालू कराल. धार्मिक क्षेत्रात किंवा कार्यात तुमची रुची वाढेल. या सप्ताहात एक्सपेंडिचर कमी करा. स्टुडंटसाठी
हा सप्ताह खूप हार्डवर्किंग असेल. त्यांना खूप मेहनत करावी लागेल, तरच त्यांना हवे तसे रिझल्ट्स मिळतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये किंवा ट्रेडिंगमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर नीट विचार करून आणि लक्षपूर्वक इन्व्हेस्टमेंट करा. उपाय: विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे. आपणा सर्वांचा सप्ताह चांगला जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.